सगळं ऐकून असं काय तो एकच कसा नाही करूच नाही दोन होते ना हो पण एकच केलं बाबा हो पण करता सगळ्यांनी जरा खाली ठेवा ना त्याच्यापेक्षा खाली ठेवा भयानक डेंजर म्हणून सगळ्यांनी त्याची धास्तीच घेतलेली कालच्या ब्लॉगमध्ये माझा केक जो तुम्ही बघितलात तो अर्धा चेपलेला होता, कारण तो रोहनने अगदी आपल्या उराशी घट्ट पकडून आणला होता आणि त्यामुळे सगळ्यांनी त्याची धास्ती घेतली होती असं दादा इकडे म्हणतोय. होय हळद लावचा बरोबर ह्या मगाशी पण बोलला आता कॅमेऱ्यात बघा बोलायचं कारण तुम्ही कोणच काय करणार नाही ते बघ त्यांचं टाइमपास काय चालू आहे. छोटा वेल आणि बडा वेल सिझर्स घेऊ ना झालं फालतू जोक मारून आता करतो नाही कैचीने कापलास तरी चालेल. काय पोरींसमोर फालतू जोक मारता हसतोच त्याच्या गेले अर्धा तास हे लोक ह्या खय लावचा ह्याच्यावर चर्चा करतात हा आणि ह्या ना कन्क्लुजन काढल्यान नंबर प्लेट वर कसं लावणार बघ अजून हे चर्चा चालू आहे. बोल प्लेट बघून कोणाला काय करायचं एक काम करा जरा त्या हॉलवरच लावून टाका आणि ही गाडी आपण अशीच घेऊन जाऊया. झाला आता शाण्या माणसाचा ऐशीत उचल आणि हळद लाव. मागच्या टेप काढल्याशिवाय ना चिकटत. हा जरा काढला जर बाहेर आणि तुका आता मी बाहेर काढून तुझा इकडनं अरे काय वैताग नुसतो लावणच काय नाही. चल डबल टेप आण. लावली डबल टेप मागे फक्त मागचं फोकस करू पटापट ग छोट्या छोट्या कामांक वेळ काढत असला पिक्चर शूट करतो एवढं लाव. आज टिप टिप बरसा पाणी लावची आयडिया कोणाची होती रे? हळदी कोण लावतं टिप टिप बरसा पाणी? माडे बघा नको माडे बघा नको तू खायचा पाणी लावलेलं ह्यानं काय लावलेलं होतं? तो झिंगाची सगळी वर्जन लावले. दिल टूट गया अब याद आती है. अरे असली गाडी कोण लावतं? झिंगाट वन तो ऐकतो हा लवकर लाव तो गम गेलो सुकन मग बोला लवकर. लाव आता असं तो चांगला विचारी होते तर बरोबर आहे गेला तर बरोबर काय चुकलं नाही तो काहीही चुकलं नाही. तुझ्याकडे हातात दिलं तिकडे चुकलो आम्ही. चौकाच्या काळात जातला फायनली गाडी सजवून झाली आहे. आम्ही आता चाललोय झोपायला. उद्या सकाळी आहे लग्न. तर लग्नासाठी तुम्ही सगळे एक्साइटेड आहात? हो वाटणार तर नाही आवाज एक्साइटेड. सगळे उठले. चला आम्ही चाललो आता झोपा. चला रे चला सगळ्यांनी गुड नाईट म्हणा. मंडळी आमच्याकडे आज आहेत काय आहेत ग? बटाटा पोहे बनत आहेत आणि पोह्याची सगळी तयारी चालू आहे. आईच्या हाताची मेहंदी बघा कशी छान. तुझी बघूया ग. तुझी गाडी अरे वा अरे वा वा वा. सगळ्यांच्या हातावर छान छान मेहंदी रंगलेली आहे. आई इथे चहा बनवत आहे आणि ताई इथे पोहे बनवत आहे आणि मी इथे टाइमपास करत आहे. धेडा आमचा तयार होतोय. आता आम्ही चाललोय हॉलकडे लग्नासाठी. से हाय. हॉलकडे आम्ही निघालो होतो, पण वाटेमध्ये जी मंदिरं मिळतात, देवस्थानं मिळतात, तिथे विडा आणि पान ठेवण्याची एक प्रथा असते. तर तातेकाका आणि काका तेच करतात इथे. नवरा शेवटच्या मिनिटपर्यंत मॅनेजमेंट करतोय. आता जस्ट पोचलो.
हा आहे हॉल. मनू चिडली आहे कारण मनूची दीदी आमच्याकडे आहे. हे मनू, तुझ्या दीदीला मी घेऊन जाते. हा होय. नाही नाही आवश्यक नकोसा करताल आता. मोठ्यान घ्या. 2 वाट्या साखर आणि माहेर श्रीकृष्णरावांनी दिल्या सौभाग्याचा आहे. शाबास शाबास शाबास. जोरात पीर, लक्षात राहा गया. हे लक्षात राहा वया. फिर तू, आम्ही असं तुझ्या बाजू. लग्न झालेलं जोडपं आणि हा सिंगल व्यक्ती. न्यूली मॅरिड सिंगल. अरे सिंधुदुर्गात पोरी आहेत 101. सिंधुदुर्गात पोरी आहेत 101. योगिता माझी लाखात आहे. आता मानसी माझी लाखात रुसलेल्या राधे श्रीकृष्ण म्हणतो हास. रुसलेल्या राधे श्रीकृष्ण म्हणतो हास. राजेश रावांना भरवते बासुंदीपुरीचा घास. काय शूट लग्न विरडा विडायचं नाही सांगते काय काय. Oppan Gangnam Style. Richard. देख राजा ही लड़की
हळूहळू अगो देतलो थांब. गळ्यातले मंगळसूत्र सौभाग्याची खोड, गळ्यातले मंगळसूत्र सौभाग्याची खोड, राजेश रावांचे नाव होते प्रभू खांडेकरांची सून. हिच्यात काय नाही आम्ही घरात आतमध्ये गेल्यावर मोठा सण लग्न सोहळा खूप सुंदर पार पडला होता आणि दुसऱ्या दिवशी होती सत्यनारायणाची पूजा. त्यासाठी हे नवं दाम्पत्य असं छान सजलं होतं. विवाह संपन्न झाला त्यानिमित्त तुमचा एकंदरीत यांचा कुलदेवांचा ग्रामदेव हवाईचा आराध्य देव त्याचप्रमाणे महाविष्णू प्रमुख पंचायत रूपी सत्यनारायण देव या देवतांचा कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा. त्याचप्रमाणे यांची इच्छित बनवावे आपल्या राजू मामाची म्हणजेच राजेश उर्फ उर्फ राजेश राजू आई त्याची बायको ठरव आधी कोण आता तू ठरव आणि मग सांग. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी आमच्या घरी आल्या होत्या नीलमताई राणे. राजू मामाचं लग्न झालंय आणि राजू मामा आधी झोपत होता खाली आणि त्याची आता शिफ्ट झालंय वर. ते कपाट लावायला 2 माणसं निवडून घेतली आहे. एक म्हणजे तिची बहीण आणि एक म्हणजे तिची बायको. हे नीट घडी करत नाहीत कपडे. बिनपगारी काम करणारे लोक. नुसते बसू नका, पॅन्ट शोधायला सुरुवात करा. असं नका शोधू, घातलेला कपड्याची घडी काढून ती लोक कामं वाढवतात. कामं करतात चुप. कॅमेरावर बस करू बस करू. ब्लॅक व्हेंटिलेटरवर चांगला आता तसंच आता 16-17 वर्ष झाली ते का. तू 16-17 वर्षाचा काय होय? मी 20 वर्षाचा. सांगता येतं आयुष लगीन कधी आहे? सगळे कपडे ह्याला फेकून दिला ना अर्धे. कपडे कोण फेकलं? हा? काय करता? कबूतर शोधतात रात्रीचे 11 वाजता. तुम्ही झोळगी म्हणजे कबूतर आहे झोळगी की काय? नमस्कार, कॅमेरामन धनश्री सोबत मी ऐश्वर्या. आणि आता मी तुम्हाला सांगू इच्छिते जे माझ्या कॅमेरामनने मला सांगायला सांगितलंय ते म्हणजे आमचं तर सगळं असं छान लावून झालंय. राजूचा कप्पा, बंदीचे कपडे अजून काढायचे ते आपल्या आता नंतर लावणार आहे. तर हे मला माझ्या कॅमेरामनने सजेस्ट केलं होतं तुम्हाला सांगायला. याच्याशिवाय ब्लॉग अर्धवट वाटेल असं म्हणणं होतं. तर ओके धनश्री, हॅपी. येस हॅपी. तर आमचं लावून झालं. ऐश्वर्या दिदी आंबा खाते. तिला तयारी करून करून राजू मामाची आता भूक लागली. आता सगळं झालेलं आहे, लग्न वगैरे आवडलेलं झालेलं आहे संपूर्ण. आणि आता मी चालले आहे घरी म्हणजे मुंबईच्या घरी.
बाय. आता भेटू ऐश्वर्या लग्नात. आता भेटू ऐश्वर्याच्या लग्नात. एक शाही सोहळा बघण्यासाठी तुम्ही लवकरच एकत्र या. शाही सोहळा. शाही